काय केलं अंकिता तिने? टेन्शन मध्ये बसली आहे ती. काय केलं तिने? गेलेलो आईस्क्रीम आणायला, तर गपचूप सुट्टे घ्यायचे ना, सुट्टे प्लस बंदे दोन्ही घेतले. 200 रुपयाचं आईस्क्रीम 500 रुपये पाडून आली आणि दुकानात जिथे भेटण्याचा चान्सच नाही. अरे पण शोधलेस का जाऊन? आता दुकानात लोक किती होती, कसं भेटणार? बघून आलो आम्ही खाली बिल. शे खूप लहानपणी केलंय मी. सानिका मोठी झाली आहेस तू. अरे ह्याला चेन पण आहे, मी इथेच ठेवलेले आणि त्याला पैसे देते आणि मी अरे 200च निघाले, वरचे कुठे गेले? नक्की तू नेले होतेस ना? हा. इकडनं लिफ्टने वगैरे बघितलात का? इथे आता नाहीच ते बघितलं येता येत आम्ही कुठून कुठून फिरून आलोय. आम्ही इथून गेलो, मग त्या निमित्तानं चाललात तुम्ही 500 नाही, रुपये. पैसे इथे आल्यावर खाली आल्यावर गेले, येताना गेले, जाताना नाही. जाता नाही गेले. अगदी मला लहानपण आठवलं. आणि तू मला शिवाय तू बोलली ना फोन घ्यायचा नाही तर गप्प जीपे केले असते. अरे 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 काय आमच्या या पोरी आहेत बघा. कंटाळा मिळाला आमच्या. 500 रुपये पडले. आमच्याकडे पावली पडली का विचारतात मोठं आल्यानंतर. म्हणजे 500 रुपये पडलेत म्हणजे काय आता. अहो लगीन करूची वया झाली तुमची आणि 500 रुपये तुमच्या सांभाळूक जमत नाही. काय करायचं तुमचा हा? कशी गो पोरा सांभाळताला हो, मला वाटलं. असे आजी बोलतात ना. 500 रुपये जमत नाही काय होकली लग्न करतली पोरा कशी सांभाळतली. आम्ही तुमच्या वयाची होतो ना तेव्हा 4 पोरा सांभाळली. 500 रुपयाची आता नाही. आता रुमाल घेऊन मारतो लागतो लोक. देवा म्हणा घे दे म्हणा. माझे 500 पडले मका तेव्हा. हा खाली लोक किती आहे? फिरतात हो. आणि सगळीच गरजू आहेत कारण सगळ्यांची EMI चालू आहेत ना. 500 कोण सोडणार आहे ग? पडता माझा फोन पडता सिनेमॅटिक अँगल असतो. अरे पडता. काय तमाशा मांडलाय. सगळं मी दिलंय. गोल्ड आहे. माझ्याकडे जेवढं काही मेकअपचं आहे ते मी त्यांना दिलंय आणि त्यांना सांगितलं की एक्सपायरी डेट झालेल्या गोष्टी आता फेका. तर निम्म्यापेक्षा जास्त फेकल्याच जातील असं वाटतंय. आणि बाकी सगळं आता कशावरती काय लावायचं ते मला शिकवणार त्या. हे आत्ता पाठवलेलं ते जुनं वालं. पीच वाले ते आता म्हटलं नाही, हे एक रोज गोल्ड आहे ना. पीच वाला ना इथे ठेवलेलं ते आताच आहे. 28, अजून कुठेतरी असणार मेकअप. थांब शोधून आणते. 27. हे दोन सेम. त्याने बिचारीने मला बिग बॉसच्या वेळेला हे सगळं मॅक बिगचे प्रोडक्ट घेऊन दिले होते जे मी काही वापरलेच नाही. हरवून पण आली. हे बिग बॉसमध्ये ब्रँड्स दिसले नाही पाहिजेत म्हणून हे असं लावतात. हे घेऊन गेले होते मी आणि अख्खेच्या अख्खे मी खराब केलेत. काय म्हणते अंकिता, कसं वाटते तुला हे? आपण एवढे महागडे प्रोडक्ट मी येतात सगळं फेकते. ही कितीला घेतलेली आपण? 5000ला ना. आयशॅडो पॅलेटचं एवढं काय नाही, त्याच्यावर अल्कोहोल स्प्रे करून पण हे बघा किती अगदी मी आता विकू शकते हिला. वापरलेच नाही. मी हिला विकू शकते. 2 वर्ष झाली आहे. माझा मेकअपचं तुम्ही जर बघा इकडे दे ते सगळे देते. सगळं टाकायचं. त्याच्यावरती काय एक्सपायरी हँड क्रीम वगैरे हे का टाकते हे? स्ट्रोक क्रीम हा. संपत आलंय ते. नेक्स्ट मंथ 7 मध्ये जुलैमध्ये संपतंय. या आधीच आहे. आताचे मग काढले. काय करायचं? हिशोबाने काय वापरत नाही ग. कसं हे पण हे बघ. ही पण महागडी आहे बघ. कसलं काय. ही पण गेले वाटते. ही मला कोणतरी गिफ्ट दिली होती आय गेस. हे पण गेला लिपस्टिक. हे मी काल परवा घेतलेले 20,000चा मेकअप ठेवा तो. 20,000. हा 20,000चा ते. हा माझा मस्त आहे. मी एकच गोष्ट वापरते ही आनंदाने मेकअप काढायची. आणि मी एवढी आनंदाने वापरते की मला हीच माहिती आहे. आणि म्हणून मी अजून एक घेतली. ही मेकअप काढायची मला फार घाई असते. मी ही घेऊन ठेवलं अजून एक. सो हे माझे मेकअप काढायचे प्रोडक्ट आहेत. दिस वन खूप सुंदर मेकअप निघून जातो याने. खराब राहते बिग बॉस वाल्याने टाकून. हे नवीन आहे हा माझं. आणि हे जुनं. काय कशा बघतायत बघा. संसार मांडले. ते तुटला आहे हा. फेकू नाही ब्रश काय आहे? त्याचं हे असं झालं. नको असलं बॉडी नसतं. लोशन.
मला नाही माहित काय आहे. कशाला घेऊन आले मग हे ते मला तर मला गिफ्ट दिलं असणार. मला का मेकअपचे आणि असले प्रोडक्ट कोण गिफ्ट देतं मला काय कळत नाही. हे बघ मला नाही येत काय वापरता. हे काय आहे? फेस येतोय काय आहे? पण बॉडी लोशन दिलंय त्याच्यात हा, दे body ते wipes. lotion. दे फेकून द्यायचं. ते वाईप्स पण ह्या झाले सुकलेत. सुकले ते. वेट वाईज ड्राय झाले. मला एक अवॉर्ड मिळायला पाहिजे अंकिता. मेकअपच्या गोष्टी साठवण्यात. मेकअपच्या गोष्टी घेऊन त्या एक्सपायरी डेट करून टाकण्यासाठी. टाकण्याचं. आतापर्यंत इतकं निघालंय. आता बाकीचं ते काढतायत. काय काय मिळणार त्यांना तुम्ही सांगा मला. आपण आता चांगला ब्रँड वापरतो. अच्छा तो चांगला नाहीये का? नॉर्मल ब्रँड आहे. अच्छा मग नको बाजूला ठेव. कोण विषय आहे की कोण आहे मी? आता आपण जरा डायरेक्ट डिओर अच्छा ते वापरतो का? वापरतोय ना सो आपल्याला आता गरज शी नाही. आणि ते तू प्राजक्ताला द्यायचं बोललीस. ब्लॉग बघते प्राजक्ता. म्हणूनच मी अगं ते beginner आहे ना, तिला beginner friendly makeup. मी बिगिनरच्याही मागे आहे मग. पण तुला करणारे लोक प्रोफेशनल आहेत. ते काहीतरी आहे नवीन त्याचं सील पण काढलेला नाहीये. स्किन केअर भरपूर आहे ते. हे मला कदाचित युरोपमध्ये कोणीतरी गिफ्ट दिलेलं असू शकतं. हे इकडचे brands नाहीये. हे इकडचे ब्रँड्स पण नाहीये. तेच कळत नाहीये. तिकडे मला ना त्या लोकांनी तसंच काय काय कोणी कोणी गिफ्ट दिलं होतं जे मी काही फार वापरलं नाहीये. पण इट सीम्स जर तो ओपनच नाही हे बघ, हे केलं ना. प्राजक्ताला देऊ शकतो आपण. हे ती वापरेल. ती काहीतरी उगीच भडक करेल. तिला सांगशील ना तू सांगते. तर दे तिला. हे तर काय मी हे दे तिला. हे दोन आहेत. एक तिला देते एक तुझ्या ह्याच्यात ठेवते. ते दोन सेम आहे. हा ठीक आहे. सेम हे आहे. शेड आहे. ओके करते पण ते बरं आहे ना दाखव. हो आणि ते ओपन नाही झालंय. म्हणजे ओपन केल्यावरती 12 मंथचं असतं एक्सपायर. हे काय हे युरोपवालंच आहे. ह्याच्यावरती असं लिहिलेलं आहे म्हणजे हे वेगळं लँग्वेज हे असलं मी काय घेतलं नाहीये कधी. मला कोणीतरी दिलंय हे. बेबी ए नाही हे बालीच आहे. हो बारीच आहे. मग बालीला मला कोणी गिफ्ट नाही दिलं. 27. बालीला मी हे घेतलं विकत. 36 No, a gift for you. 3 years. 3 years. काय माहिती कोण तिला मारून दे आपण काय करू ते ठेवा. 27 मध्ये संपणार आहे पण आहे. ते चांगले ते केसांना हीट प्रोटेक्टिंग समथिंग ते मी ह्याच्यात ठेवते. ते डायसन सोबत ठेवून देते. तुला हवं ते घे एक. तुला घ्यायचं होतं ना. आहे already. काय करताय काय काय बाजार म्हणलाय विकायला? अंकिताने मला सांगितलं रोज मेकअप कर 4 गोष्टी नाही, स्वतः नाही, रोज नाही करू म्हणाली. म्हणजे कर असं. बाहेर जातेस कुठे ह्याला रोजच जाते. पण तुला काय गरज नाही मेकअपची. नाही रोज मी तर रोज नकोच करू म्हणाली तिला. तिने मला स्टेप्स दिल्यात ते मी सगळ्या स्टेप्स वाईज वाटून ठेवलंय. पहिले लावायचा मी सांगतो तोंड धुवायचं नीट घासायचा काथ्याने. नंतर त्याला हे लावायचं फेस वॉशने तोंड धुतलंस फेस यायला पाहिजे. फेस वॉश म्हणजे फेस यायला पाहिजे. फेस आला धुतलं तोंड त्याच्यानंतर हे लावायचं कन्सिलर लावायचा. नाही मॉइश्चरायझर लावायचा. ना मॉइश्चरायझर लावायचा नंतर कन्सिलर लावायचा. कन्सिलर नाही काय सांगितलेलंस करेक्टर. करेक्टर तिला गरज नाही. तिला गरज आय एम नाही. ऑल करेक्ट. मग त्या फाउंडेशन लावायचं थोडासा. फाउंडेशन लावला माझं फाउंडेशन पण स्ट्रॉंग. औषध आमका औषध माझा पहिलाच ब्युटी पार्लर करून काढले. जन्मालाच तिने असं घातलं की चायला गरजच नाही. आणि तिला माहित होतं आम्ही आळशीच तेवढं. आळशी नाही लहानपणापासून तरी ते नाही झालं तर तुम्ही नाही झालं. पण आता मला हे सगळं लक्षात ठेवायचंय पुन्हा. मी शिकू हे बघ ह्यांनी ना डोळ्याच्या पापण्या वर करायच्या. अजून आहेत मग त्या 25,000 केलेलं त्याचं काय आहे? त्या आता खाली आल्या. फुकट घालवलेच पैसे. काय मला काय कळतच नाही वैशी. पण हे कशाला करायच्या पापण्यावर बी? ते मी कानला जागवते म्हणून केलेलं. नाही तर मी करते काय अशा ठिकाणी पैसे घालीन का मी. मग मी ते कपडे विकत घेतो ते काय झालं बरे. साखर टाकूया. महाग होतं ग हे. जाम महाग होतं. आता मी असं ब्रासचं पण घालू का? हे बघ पुढा नागिन. हे बघ. किती टाकले तुला समजलं तू नागी नाहीस. प्रोडक्ट्स तू किती टाकलंय काय काय सगळं टाकलं. नेकलेस आहे सगळं टाकलं. डेट गेले.
आपण बिग बॉसच्या वेळेला दिला, अजून संपतच नाही आहे माझ्याकडनं तो. आता मी असं रंगपंचमीला वगैरे उडवेन तो फुसफुस करून. काय option? म्हणजे सगळ्यांचे रंग परमनंट नाही, तू आम्ही आलो की आता तुझं सामान वापर. जे आहे ते संपेल म्हणजे तू नंतर व्यवस्थित परत घे. हेच वापरते. माझी पहिली एक्सपेन्सिव्ह खरेदी घेताय का तुम्ही? हे अजून आहे याच्यामध्ये. म्हणजे अंकिता तू कधी करणार खर्च असं समजून, असा विचार करून जे मी काय हे विकत घेतलंय, जे मला कधी आणि कुठे आणि कसं लावायचं अजून काही माहिती नाही आहे, ते तुम्ही तुमच्या प्लीज ताब्यात घ्या. ऑनलाईन घेतलेला आपण 3000ची लिपस्टिक घेतली. हे हो. 3,800 आहे, हे 3,500 आहे. आपण चांगले घेतले होते तेव्हा प्रोडक्ट. हे ठेव, मी सांगते. काय आहे तुझा वरचा? चांगलं तर ठेव ना. एक कानातल्यांचा बॉक्स कर ना. ये प्राजक्ता ती, ही आहे अंकिता मेकअप वाली मुआ, ह्याच्यात करू का? आणि ही हुम्मा वेणी घालून शहाणपणा दाखवते, तिने घातली. आणि ही वंकिता. मगाशी आईला व्हिडिओ कॉल केलेला ही तर दर्शन. मी विचारलं, म्हणजे ताई पण होती, ते तर त्याचे मी कानातले. विचारलं की अंकिता ताई कुठे आहे? तर आई म्हणजे तरीच अंकिता सुंदर दिसते. चल ठेव आता, जास्त वेळ ब्लॉग मध्ये तू नाही आली पाहिजेस. तो केलायस फोन दादा, जिथे तिथे कुणाल दादा बघायला नाही, कमेंट नाही, ताई तू खूप ते चांगली काय आहेस करायचं? म्हणून. काय तू देणार? कुणाल दादा लाख माणूस आहे, तुम्हाला जावहीच कसला भेटलाय, आईला बाबांना सांगायचं ना. हॅलो सुलुलुलू तुला मी करते कारण तू मला नवीन घेऊ शकतोस ना. काय? पण काढ. काय बोलते? ऑरेंज हे 2 काढ. नाही घालणार. नाही काढणार, मी सांगते ना. इसको बोलते 5 वर्ष झाले confidence. ओळखते मी तिला. मी काय करू शकते तिला माहिती आहे. गुरुवारी पाहिजे ना पण. नाही काढू? काय करणार ते पण ते काढ. काय बघ, ते? हे तिन्ही काढ, हे काढ. असे लटक लटक वाला. नाही, अरे कुणाल तुला दाखवू काय? काय? हे बघ, ह्याच्यावर एक्सपायरी डेट आहे 2024. 2024 मध्ये हे संपलं, एक्सपायर होऊन झालं, पण स्टील देअर इन माय. ते पेपर खजाना. बांगड्या आहेत ना. पण वापरलंस काय ते? बिग ते बॉस मध्ये मोत्याच्या घेऊन वाल्या गेले चांगल्या होते. बांगड्या आहेत सगळ्या. तिथेही नाही वापरलं, तिथेही नाही काय आहे संपलं. ते? सगळं बरंच काय काय Makeup remover. बिग बॉस मधले सगळे एक्सपेन्सिव्ह मॅक्सचे आणि प्रोडक्ट काय बोलते माहितीये, ते लावल्यावरती थंड थंड लागतं आणि आता तिला नवीन आणून दिले गरम वाईस. तो ते नाही, हे बरोबर नाही, ते थंड थंड लागतं. ते आहे ते माझ्याकडे. सिल्वर ठेवून ठेव. आम्ही बिचारे नवरा बायको गप घरी असतो. असू दे दिसू दे, काय आहे आपल्याला बाबा. आम्ही नवरा बायको बिचारे दोघच असतो, पण या कधी कधी आमच्याकडे येतात आणि या असा सगळा पसारा काढतात. बघ एकदा म्हणून कॅमेरा चालू आहे माहिती आहे म्हणून बघत नाही. आम्ही डेडिकेटेडली काम करतो. दोघींचं पण ठरवायचं आहे आणि मुलगा बघण्याची जबाबदारी आमच्यावरतीच आहे. किती जणांचा व्याप माझ्या डोक्यावरती आहे मला सांगा, आणि त्याच्यात तुम्ही सांगतास डेली ब्लॉगिंग करू. कसा जमताला? एक घो शोधूचे असत, लग्न करूचे असत, लग्न केल्यानंतर लोक गायब करूचे असत. गायब होतात नाही. आमची मित्रमंडळी लगीन झाले काय, हो तू बोलतोयस नाही होणार, ही होणार नाही काय? लग्न झाल्यानंतर ती अशी राहू नाही शकत. मग आपण 4-5 BHK घेऊचो लागतो. एका रूम मध्ये गोवन ताय राहताला, दुसऱ्या याच्यात ताय राहताला, इलिकार सगळ्यांना काय होचं लागतं आमच्याकडे. पण आमच्या नवऱ्यात जाऊचा गावात जंगलात राहा. तरच चांगलं राहायला भेटेल. मग हे आले की कसं मी बाहेर आपला माझा अंथरूण घेतला आणि बाहेर गेलो. अरे बापरे. कसं करायचं? काय बाहेर नाही, गेलो. जास्त खोली बांधूचं नाही छळ करा. करतात रे याचा. काय ग म्हणजे त्या ग्रीन बांगड्या तिच्या पायात मुंग्या आल्या, त्याच्यात आहे तशा. ग्रीन बांगड्यांचा पाऊच. तिला कळलं मी काय सांगणार. कुणाल अरे फ्रीज एक सरप्राईज देता ना. तुझ्यासाठी आईस्क्रीम आणलं तिने, पण ती आईस्क्रीम आणायला खाली गेली, तिने काय केलं सांग?
हे तरीच मला खाली हे आला अनिता कोणीतरी वरती आले तुमच्या इथं अनिता? ऍप वर आला अंकिता? अनिता टाकलं त्यांनी. तुला अनिता कोण आली? ऐक तर अनिता 500 रुपये खाली मॅरेथॉनच्या टाकून आली आहे ही. टाकून म्हणजे पडले खिशात ना. म्हणून जरा अजून अर्धा 1 वर्ष थांबायला लागेल लग्नाला. बरोबर आहे. जास्तच. 1 वर्ष शिक पहिले. मी तिला तेच म्हटलं अगो 500 रुपये सांडवू लागलंस. आम्ही नाही हल्ली हरवत पैसे हल्ली लहानपणी हरवायचं ना. कुणाल तू अजून आहे तुझं विषय वेगळं. तुका माहिती आहे नसतं खयच्या पॅन्टीच्या खिशात काय ठेवलं असते. ती दीपाताई आहे म्हणून ती व्यवस्थित तुला देते. नाहीतर ते सगळे कामाक आपल्याकडे झुंबड लागली असती. मी येते कामाक म्हणून बंडला दिलं असतं सगळ्यांका. कळला? आता माझ्याकडे पैसेच नसतात खिशात. मी घेतले ना सगळे. खिशात पैसे घेऊन फिरतच नाही मी पहिल्यासारखे. बायको संसारी घेतलीस अख्खा. निवडलीस ना तू. बायको संसारी म्हणजे गेली मॉलला की 20-25 हजारच्या खरेदी शिवाय नाही. पण ते ठीक आहे ना ती तिच्या कामाची अगं मी आत्ता त्या मॉलमध्ये ते सुद्धा ह्याच्याशिवाय ऐकू नाही तर तुला माहिती आहे मी हिल रोड शिवाय कुलाबा कॉजवे मी रस्त्यावरतीच कायम घ्यायचे. हा मला ओरडतो ना म्हणून मी घ्यायला लागले आता मॉलमध्ये. कधी आयुष्यात कोणाला वाटले नसतील माझे कपडे मी असे कुलाबा कॉजवेवर घेतलेले आहेत. कळलं काय? मला वाटायचे मी तुला सांगायचो ना. त्याच कपड्यात पसंत केलेस ना. म्हणून तर पसंत केला. बोल बिचारी आहे आपली गरीब गाय. अच्छा हो काय. मग आता काय झाली? आता झाली जमता काय का मारकुटी. सोडव मारकुटी. सोडायला जमतंय का? त्यातलं एक आहे ना ते खूप चांगलं आहे ते लग्न मला झाल्यावर हवंय. हे पण सोडवायला लागतात हो. अशा मैत्रिणी आता उम्मा सोडवते आता चल पटपट. तर आमचा हा पसारा लवकरच आवरून होईल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो. सोन्याचं नाही ना हे. नाही पण तेच महागातलं आहे असतं तर दुसरं. बरं झालं असतं. का? हे मोडलाच वगैरे हवंय. नको आमच्याकडे काय द्या लावा. परत बोल. थोडा लावा झडपुला. उगाच नाही बघ तर शांत झोप लागेल. उगीच झोपायला दिलंस तर या शांत जाता. ए मुआ हुमा तुला बाबू पाहिजे का? नाही बाबू नको बाबू खेळ बाबू. तिला बाबू उगीच झाडपोला सगळीकडे लावून झोपायची सवय झाली आहे. अख्ख्या अंथरुण भर झाडपोला. Night, बेटा. गुज नाही झालं तुझं. हा एवढे लवकर नाही होत. आता मजा करायची. आता टीव्ही बघतलं मा काय बघतलं सांग. खायची सिरीज भूताची. आता लोकांका त्रास द्यावाचा. मग चालू कर. काय करणार आहे संकेत? अंकित आणि मी काय डोहाळे जेवणाचे व्हिडिओ बघतायत. आज मी तुझा कुठला तरी ब्लाऊज घालणार आणि तिथं त्या खिडकीत बसणार. तिचा ब्लाऊज तू घुसला असता. रात्री मी इथं हिचे कपडे घालून असं ह्याच्यात बसलेला असलं तर मग काय करशील? मी तुला एक सांगते मला असं काय रात्री मी धरणार चादर वरती घेणार आणि झोपणार. आणि मी ओपन परत चादर अशी केली बघितलं तर मग मी तिथे तोंड घालणार आणि कपाटात तशी पण कपाटातच जाते तुझ्या झोपायला. कुणाला असं काही करू शकतो. मला कधी कधी विचारतो रात्रीचा मी तुला कपाटावर बसलेलं दिसलं तर काय करशील. मी सांगते मी गप झोपेन. मी फक्त सांगेन खाली उतर आणि गप झोप. बाकी मी झोपतलंय. मी काय नाही. मी कोकणातला असेल भूतांका घाबर नाही. माझ्याकडे ना खूप सारं सामान झालं होतं. मेकअपचं ह्याचं त्याचं. परत ती ज्वेलरी भरपूर झाली होती. काही गिफ्ट्स आले होते ते असेच पडून होते. ज्वेलरी तर सगळं एक्सपायरी डेट वगैरे सगळंच गेलं होतं. त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी मला क्लीन करायच्या होत्या. परत त्याच्यानंतर कुठे काय कसं लावायचं याचं थोडंसं एज्युकेशन मला काही महिन्यानंतर घ्यावं लागतं. जसं जसे अपडेट होत असते तसं. त्यामुळे माझा आता सॉफ्टवेअर अपडेट आला होता असं तुम्ही म्हणू शकता. आणि मी आणखी त्याकडनं काही गोष्टी शिकून घेतल्यात. बरं त्यातलं काही प्रोडक्ट्स जे मी आता वापरणार नाही आहे. म्हणजे मला नाही ते वापरायचे आहेत किंवा ते सगळे मी प्राजक्ताला दिले. म्हणजे नवीन आहेत असं नाही की जुने आहेत. नवीनच आहेत पण ते मी नाही वापरत आहे आता. म्हणजे जसं पूर्वी मी फक्त एक ती क्रीम लावायची तर आता तर 2 क्रीम झाल्या. तर 2 क्रीम झाल्यामुळे ती आधी एक दुसरी एक असं आहे. तर ती सिंगल क्रीम जी होती ती मी प्राजक्ताला दिली. प्रोडक्ट्स काही वाईट दिलेले नाही आहेत. मी इतकी वाईट बहीण नाही आहे तर मलाही माहिती आहे. मी फार चांगली बहीण आहे मोठी बहीण. पण ते मी तिच्यासाठी काही लिपस्टिक वगैरे सगळे नवीन. लिपस्टिक तर अगदीच नवीन आहेत. तर तिला आत्ता ती ऑफिसला जायला लागली तर त्यांना थोडंसं ते कंपल्सरी आहे थोडं छान मेकअप करून येणं वगैरे. तर ती शिकते. तर त्याच्यासाठी तिला ते सगळे मी प्रोडक्ट्स दिलेत. आणि ज्वेलरी वगैरे मी अशी थोडीशी फेकून दिली. काही जुनी खराब झालेली तुटलेली फुटलेली आणि बाकीची ठेवून दिली.
ह्या सगळा मी आज साफसफाईचं काम केलं आहे. कारण जेव्हा मी आता नवीन घरात शिफ्ट होणार आहे ना, मी आत्ता जे आहे ना त्याच्याही निम्म तिथे नेणार आहे. जे छान आहे एकदम तेच नेणार आहे. उगीच खूप कचरा मी त्या घरात अजिबात शिफ्ट करणार नाही आहे. म्हणून मी आतापासून थोडी थोडी सफाईला सुरुवात केली आहे की घर खाली करायला घेते, तरच ते कुठेतरी काहीतरी गोष्टी होत जाणार. सो दॅट्स ऑल अबाउट दिस ब्लॉग. आता मी जाऊन मस्त आराम करते. आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.